धन्यवाद अंकुर. मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. विनर विनर दोन विजयी संघांमध्ये हा सामना मैदानावरती लढत असताना आपल्याला पाहायला भेटेल. ऑन स्क्रीन दोन कर्णधार, दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला प्रसाद म्हात्रेला आपल्याला पाहायला भेटते, तर दुसऱ्या बाजूला असा खेळाडू ज्याने रायगड विभागामध्ये आपल्या नावाचा डंका अशा स्थानी नेऊन ठेवलाय. रायगड प्रीमियर लीग आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेलं नाही आहे खेळाडूने. एका बाजूला मुस्तकीम आपल्याला पाहायला भेटतोय. तर आता या दोन कर्णधारांमध्ये चालू असलेली लढत आपल्याला मैदानावरती पाहायला भेटेल. कोण जिंकेल कोण हारेल येणारा वेळ मात्र सांगून जाईल. क्रिकेटमध्ये एकाचा विजय एकाचा पराजय आहे, परंतु ज्याचा खेळ चांगला त्याला ते विजय मिळेल. आता इथे आपण पाहतो पहिल्या सत्राचा डाव रंगत असताना मागच्या मॅच मध्ये प्रथमतः गोलंदाजी केली होती. आता या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करायची आहे. लेट्स प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. सलामीची जोडी मैदानावरती आदिल कुरेशी ज्याने आपलं नाव साता समुद्र पार नेलंय, तर नॉन स्ट्राईक केंड वरती मोठ्या मोठ्या षटकारांचा बादशाह हसनैन कुरेशी याला पाहायला भेटतोय. कुरेशी बंधूंची ही जोडी मैदानावरती. पहिलाच बॉल इथे ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दस्तानामध्ये हा बॉल चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न हसनैन करतोय, परंतु आदिल इकडे मानायला तयार नाहीये, कारण ती विकेट धोक्यात टाकायची नाहीये. मागच्या मॅच मध्ये आदिल रनआउट स्वरूपात बाद झाला होता. हसनैनचा तो कॉल होता आणि त्याच वेळेला आदिल स्ट्राईक केंड वरती बाद झाला होता, आणि त्यामुळे आता ते जे दृश्य आहे ना ते इकडे घडवायचं नाहीये. त्यामुळे मागचा बॉल डॉट गेला तरी चालेल हे आदिलने सांगितलंय. यावेळचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे दिशा से भटके तो अंपायर जीने दिए फटके. अवांत स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल आणि या एक्स्ट्राच्या साहाय्याने या स्कोर कार्डचं अकाउंट खातं इकडे मात्र ओपन केलं जाईल. ही एक धाव धावफलकावरती निशांत आपल्याला पाहायला भेटते, म्हणजे समोरच्या संघाचं किंबहुना बॅटिंग करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. नक्कीच, कारण आत्मविश्वास म्हटलं की या स्पर्धेमध्ये फार महत्त्वाचा आहे. किंबहुना जीवनाचा खेळ असेल किंवा क्रिकेटचा खेळ असेल, या दोघांमध्ये आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सरळ भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं येतोय मनमोहक बहारदार फिनॉमिनल षटकार. थँक्यू. निशांत, आपण नेहमी म्हणतो सहजतेने हा फटका मारलाय, परंतु या सहजतेसाठी ना अनेक वर्ष आदिल कुरेशीने घासलीत म्हणावं लागेल, आणि त्याचमुळे त्याच्या बॅटमधून येणारा फटका आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मागवती निशी कर्णकर आहे, ज्याने गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान मिळवला होता आणि दुसऱ्या क्रमांकाचा रनरअप सुद्धा तो राहिला होता, आणि आता तो गोलंदाजी मागवती आहे. नक्कीच, जसं तू म्हणालास त्याने प्रत्युत्तर दिलंय. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला, परंतु निशी कर्णेकरने सांगितलं की मी सुद्धा संकटाला निधड्या छातीनं सामोरं जातो, आणि यावेळेस आपण पाहिलं तर आदिल कुरेशीला पाठवलंय तंबूमध्ये परत. जनमनात त्याची हवा मला असंच हवा. सुयश, मैदानावरती हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. मग अशा वेळेला तुम्हाला जर एका मॅचमध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर शेवटल्या षटकापर्यंत टिकणं फार गरजेचं आहे. इथे आदिल कुरेशीचे आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली, आणि आक्रमकतेमध्ये कुठेतरी एक चुकीचा फटका घेऊन त्यांनी माझा आपली विकेट गमावलेली आहे. मॅचला बनवायची असते. कपिल देव निकन्स नेहमीच म्हणायचे की तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये मॅचमध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर ते मॅचमध्ये संपूर्ण इनिंगमध्ये तुमचा चांगला खेळ होणं फार अपेक्षित आहे. परंतु अशा वेळेला आदिल कुरेशीचा का एक बाइंडिंग फॅक्टर मैदानातून तंबूत पाठवलाय. बघा, नवीन बॅटर आपण पाहतोय नरेश बावधने बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. जेव्हा टॉस मी मुस्तकीम सोबत होतो त्यावेळी मुस्तकीमने सांगितलं होतं की आमच्या खेम्यामध्ये असा एक खेळाडू आहे, रोहा तालुक्यामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये या खेळाडूचं नाव आहे. त्यामुळे आता रोहा टू रोहा असा सामना मैदानावरती रंगेल. निशी एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला नरेश आहे. आल्या आल्या मोठा स्ट्रोक, आपल्या नावाचा परिचय मैदानावरती दाखवलाय. बॉलला सरळ डाडलाय, इनसाइड आउट मारत असताना डीप कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर नरेश बावधने यांच्या बॅटमधून हा सुमधुर चौकार. थँक्यू सो मच. नक्कीच या ठिकाणी आमदारांचा मी आभार व्यक्त करतोय. प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटक अगदी बारकाईने बघितलेला आहे. मग त्यामध्ये टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण असेल,
चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र एकच धाव घेतली आहे किंवा त्याच वेळेला कालिदास डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपला आवाज तंत्रशुद्ध आणि नियंत्रित पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मी नेहमीच म्हणतो की भजनामधला बुवा असेल, धावण्यामधला शक्ती अर्थातच शाहीर असेल किंवा ऑर्केस्ट्रामधला गायक असेल आणि क्रिकेटमधला समालोचक असेल तेव्हाच खुश होतो जेव्हा साऊंड सिस्टीम चांगली असेल. आज करताना आमचा आवाज या मैदानाच्या काना कोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम आमचे कालिदास डेकोरेटर्स करत आहेत, त्यांचा देखील हार्दिक हार्दिक आभार. जिथे आपण पाहतोय ज्या रीतीने तुम्ही उल्लेख केलेला आहेस, मी तर म्हणेन प्रत्येक विभागामधून असा एक एक घटक शोधून आणलाय. ज्या रीतीने हर्षलने एक उल्लेख केला होता, चाळणीमध्ये चालून खेळाडू आणलेत, तसे इथे आपण पाहतोय कालिदास मंडप डेकोरेटर्स यांचं सुद्धा आभार मानावं लागेल. कारण मागच्या 3 पर्वांमध्ये आपण पाहतोय, यावर्षीचं 3रं पर्व आहे. पहिल्या पर्वापासून या स्पर्धेमध्ये ते जोडलेत. ती क्वालिटी, ती क्वांटिटी, ती स्टेबिलिटी या कालिदास डेकोरेटर यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांना ती इथे नेहमी संधी भेटत असते. मॅचकडे पुन्हा एकदा वळूया, जिथे 13 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल हसनैन कुरेशी यांचा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतोय. हसनैनच्या ताकदीला शोभेल असा मोठा फटका, सिक्सर. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. अरे असतो कायम वजनात शेट. सुयश, या मैदानाचा आपण सखोल अभ्यास केला तर या मैदानावरती खेळपट्टी संमिश्र स्वरूपाची आहे. कधी फलंदाजांना चांगल्या पद्धतीने सहाय्यता करते, कधी गोलंदाजांना चांगली सहायता करते, कधी आपल्याला षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते, तर कधी विकेटची हॅट्रिक पाहायला मिळते. म्हणजे खऱ्या अर्थानं ही विकेट अजूनपर्यंत दोनही संघांना समसमान स्थितीमध्ये लाभदायक ठरलेली आहे. दादा, आपण नेहमी म्हणतो ना की खेळपट्टी जर चांगली असेल तर बॅटरचा तो परफॉर्मन्स बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. किंबहुना जर पाटा खेळपट्टी असेल तर फास्टर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. इथे ना गोलंदाज आहे ना बॅटर आहे, सर्वांना समान संधी दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्याकडे जो बेस्ट आहे ना तो इथे मैदानावरती द्यायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज हशिकेश माळी आला, मॅन फ्रॉम नवखार. या खेळाडूच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. महत्वाचा खेळाडू हा सुद्धा आहे. पहिलाच बॉल टॅप करत असताना खेळलाय. 38 सर्कल मध्ये खेळाडू तैनात आहे. सिंगल धाव या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने इकडे अकाउंट पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 20च्या घरात. जोडी आपण पाहतो, एका बाजूला हसनैन कुरेशी आहे तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना नरेश बावधने यांना पाहायला भेटतंय, ज्याने आतापर्यंत एक चौकार सुद्धा ठोकलाय आणि बॅटिंग करत असताना त्या 6 धावा सुद्धा बनवल्यात. नरेश खेळतोय 3 चेंडूंमध्ये 6 वरती, हसनैन खेळतोय 1 चेंडूमध्ये 6 मध्ये. आणि जेव्हा निशांतचा षटकार आला ना त्यावेळी या संघाचे मॅनेजर सन्माननीय आदरणीय समालोचक इम्रान बुखारी यांच्या चेहऱ्यावरती तो स्मित हास्य सुद्धा आलं होतं. कारण हसनैनची बॅट या मॅच मध्ये बोलणं गरजेचं आहे. हा खेळाडू असा आहे, जर लागला तर समोरच्या संघाला पूर्णपणे निस्तनाबूत करू शकतोय. नक्कीच चांगला बॉल आहे, कारण हसनैन म्हटलं की जबरदस्त बॉडी फिटनेस आहे. मी अगोदरच सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना एज्युकेशन आणि आपली पर्सनॅलिटी या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एज्युकेशन सोबत आपली पर्सनॅलिटी म्हणजे दिसणं नव्हे तर आपला बॉडी फिटनेस, आपण कसे आहोत, आपलं आयडियल वेट किती असायला पाहिजे. आता हसनैनचं आपण पाहिलं तर चांगला फिटनेस आहे, चांगले ताकदीचे फटके तो नेहमीच मारतो. आक्रमक फलंदाजीचा आविष्कार त्याच्या माध्यमातून आपल्याला सदैव पाहायला मिळतोय. परंतु इथे सेन्सिबल क्रिकेट करणं ते देखील महत्त्वाचं आहे. मोठी स्पर्धा आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे. मग अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं टार्गेट द्यायचं आहे. ते करत असताना आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 1.2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावरती आले. निशांत दादा, स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची थोडीशी उत्सुकता किंबहुना आपण जर पाहिलं तर ती गर्दी कमी पाहायला भेटते. परंतु स्पर्धा जशी जशी शेवटच्या टप्प्यामध्ये जाईल ना, मी म्हणतोय शेवटच्या दिवसामध्ये इथे उभा राहायला सुद्धा संधी नसेल एवढी गर्दी आपल्याला पाहायला भेटेल. कारण शाहरुख खान किंबहुना रेस्ट ऑफ महाराष्ट्र इंडिया ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु या बॉलवरती काय घडलंय आपण पाहतोय. फलंदाज क्रमांक 2 नरेश बावधने यांना सुद्धा या मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती दाखवलाय. फलंदाज क्रमांक 2 डगआउटच्या आश्रयाला. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना
पडणार कधी महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. धन्यवाद. इथे दुसरा फलंदाज बाद होऊन परतलाय. अगदी आता कॅप्टन स्वतः मैदानात ते आलाय. मुस्तकीम मुकादम बघूया मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. आतापर्यंत पाहायला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. धावा सुद्धा जास्त आलेल्या आहेत. 1.4चा खेळ संपलाय. 22 धावा दाखवलकावरती लागल्यात. 2-2-2 आपल्या समीकरण मैदानावरती पाहायला मिळालंय. 22 धावा आणि 2 विकेट्स मैदानावरती झालेले आहेत आणि दुसरं षटक सुद्धा मैदानावरती सुरू आहे. बघूया मुस्तकीम मुकादम कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. नक्की संघाचा कॅप्टन आलेला आहे, त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी आहे. परंतु आपण पाहतो या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटीमध्ये आमचे अंकुशदादा पाटील अगदी गेले महिनाभर 2 महिनाभर या ठिकाणी चांगली मेहनत घेत आहे. त्यांची संपूर्ण कोर कमिटी यांचा आभार व्यक्त आपण करूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ गेलाय डीप मिडविकेटच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट विलोभनीय बहारदार षटकार. हैदराटके 100% आयोजन अलगे हाय जरा हटके 100% आयोजन अलग. थँक्यू. इथे नवीन बॅटर आपण पाहतोय कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. बॅटिंगसाठी मुस्तकीम मुकादम मैदानावरती पाहायला भेटतोय. बघा एक इंटरव्ह्यू राहिला होता जसप्रीत मेहरा यांचे जे ब्रॉडकास्टिंग चॅनल आहे त्याच्यावरती संजय सोलंकी जोडला होता आणि त्याने सांगितलं होतं आम्हाला असा एक खेळाडू मिळाला होता. आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की आम्ही रायगड प्रीमियर लीगमध्ये ते प्रथम क्रमांक जिंकू, कारण मुस्तकीममुळे आम्हाला ती ट्रॉफी जिंकता आली. कारण त्यांनी केलेली ती गोलंदाजी किंबहुना ऐन मोक्याच्या वेळी त्यांनी केलेली ती फलंदाजी आम्हाला खूप महत्त्वाची होती. इथे आता बॅटिंग करत असताना आपण म्हणूया शाबीर 11 थळ संघासाठी ही बॅटिंग मुस्तकीमची खूप महत्त्वाची आहे. मागचा बॉल डॉट आलाय. हशिकेश माळी बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि हशिकेश माळीचा या षटकातील हा स्पेल आपण पाहतोय इथे संपलाय. या षटकामध्ये एक षटकार किंबहुना एक विकेट, एक वाईट, 2 वाईट, 2 सिंगल जरूर आल्या. त्या धावा येत असताना दिसल्या. म्हणजे अनेक वेळा हशिकेश माळीची जी गोलंदाजी आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला भेटते ना, ती गोलंदाजी इथे पाहायला मिळालेली नाहीये. आता जो इंतजार किंबहुना आपण जर पाहिलं तर ज्याची चर्चा अनेक वेळा केली जाते 50-50 ओव्हर चॅलेंज ही इथे मैदानावरती रंगेल. निशांतदा ISPL मध्ये आपण पाहिलं होतं की जर तुम्ही 10 बनवताय तर तुम्हाला 5 मिळतात, जर तुम्ही 20 बनवताय तर तुम्हाला तिथे 10 मिळायच्या. परंतु इथे आपण पाहतोय तुम्ही 10 बनवा 5 स्वरूपात तर तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील. मागच्या मॅच मध्ये ओमकार ठुंबरेने चुकी केली होती. 9 झाल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती ती सिंगल आली असती तर यदा कदाचित तो सामना अगदी वेगळ्या स्वरूपामध्ये असता. परंतु तिथे त्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. नक्कीच, कारण आपले दमदार आमदार महेंद्रसिंह दळवी नेहमीच म्हणतात जेव्हा त्यांचं मनोगत व्यक्त करत असतात की मित्रांनो राजकारणाचा खेळ आणि क्रिकेटचा खेळ हा सारखाच आहे. जसे एक राजकारणामध्ये डावपेच ऐकायचे असतात सेम क्रिकेटमध्ये तसंच आहे. अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला खेळायचं असतं. त्यावेळेला जर त्यांनी 1 धाव घेतली असती तर नक्कीच 5 धावा एक्स्ट्रा मिळाल्या असत्या आणि त्याच त्यांना फायदेशीर ठरल्या असत्या. पण तू क्रिकेट म्हटलं की जर आणि तर या शब्दाला अर्थ नाही. कसं आहे, मगाशी जेव्हा मॅच चालू होती 11व्या खेळाडू किहीम संघाचा गोलंदाज महेश माझ्यासोबत जोडला होता आणि महेशने सांगितलं होतं की ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी डोक्याचा वापर करावा लागतो आणि तिथे ओमकारने ते केलं नव्हतं. यावेळचा बॉल बॅटची एज, फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर हसनैन कुरेशी याला परतावं लागेल. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. लगेच नवीन फलंदाज पाठवायचा आहे, कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सगळे रूल तुम्हाला फॉलो करायचे आहेत. मग अशा वेळेला नवीन फलंदाज जर वेळेमध्ये येत नसेल, मग जर मंडळाने काही कारवाई केली तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असणार आहेत. मोठ्या रकमेची स्पर्धा. सुयश जेव्हा या स्पर्धेचं बॅनर विस्तारित झालं, या स्पर्धेचं बॅनर रिलीज झालं, तेव्हा प्रेक्षकांना बघून विश्वास
बसत नव्हता की या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5,55,555 किंबहुना त्याच वेळेला 2 4 व्हीलर आहेत, तदनंतर उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट नवोदित खेळाडू असेल, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणजे बॅट्समन आणि बॉलर यांसाठी बाईक सुद्धा तिथे आहेत. म्हणजेच जसं आपण म्हणतो ना की अलिबाग तालुक्यामधली ही मोठी स्पर्धा नाही आहे, तर अलिबाग तालुक्यासोबत रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, भारतामधून सुद्धा या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. आता जसं अंकुश दादाने सांगितलं की तारिकभाई सय्यद 70 स्पोर्ट्सचे जे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची प्रशंसा केली आणि त्यांना राहवलं नाही, तर ते मात्र शेवटल्या दिवसाला जेव्हा या ठिकाणी रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ महाराष्ट्र मॅच असेल स्वतः या मैदानावरती येणार आहेत. खूप मोठं नाव आहे इथे. या बॉल पर्यंत बोलूया. विकेट कीपर बीट, त्यानंतर शॉट थर्डमॅन बीट आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर हिट. कुणाल कुंडालकर आला बॅटिंगसाठी आणि इथे हा आपण बॉल पाहतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल डीजे. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. वीरनाथ बादशाह पोटे थे प्रीमियर लीग भरली परफेक्ट. धन्यवाद डीजे. व्यासपीठावर बेलोशी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या मानसीताई दळवी यांचे बंधू अभिराज शेठ दळवी यांचे मामाश्री दत्तात्रय भोपी आणि जयंतजी थळे आणि त्यांचे सहकारी यांचा यथोचित मानसन्मान होत आहे. धन्यवाद भोपी साहेब आणि थळे साहेब, आभार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. इथे विकेट आली आहे. महत्वाचा बॅटर कुणाल कोंडाळकर मॅचच्या बाहेर परतलाय, कारण मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. ॲज अ लेफ्ट हँडर बॅटर त्याने येत असताना पहिल्या बॉलवरती तो चौकार ठोकला होता, परंतु आता आपण जर पाहिलं तर इथे त्याची विकेट आली आहे आणि त्याची विकेट परतल्यानंतर आता बॅटिंग करत असताना शाबीर 11 थर्ड हा संघ थोडासा दबावाखाली जाऊ शकतो. अर्थातच शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स हा संघ आपण जर पाहिला तर थोडासा आता दबावाखाली जाईल. मुस्तकीम जरूर मैदानावरती आहे, परंतु त्याला साथ तेव्हा दिली जाऊ शकते, किंबहुना त्याच्या बॅटमधून धावा तेव्हा येऊ शकतात तुमची साथ चांगली असेल. नवीन बॅटर मैदानावरती अरबाज शेख आला आणि अरबाज शेखला बॅटिंगसाठी पाठवल्यानंतर आता अरबाज कशा रीतीने मैदानावरती खेळतोय. अनेक वेळा आपण जर पाहिलं तर नवीन खेळाडूंचा खेळ या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालाय, परंतु आता इक्वेशनचा विचार केला तर 3 चेंडूंमध्ये 6 धावा सुद्धा बनवायच्यात. म्हणजे जर तुम्ही 6 बनवल्यात तर तुम्हाला एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या 5 मिळू शकतात, परंतु त्याच्यासाठी सुद्धा इथून खूप सारी मेहनत तुम्हाला करावी लागेल. 6 म्हटल्यानंतर याही षटकामध्ये भरपूर आहेत. नक्कीच, कारण या संघाचा लिडिंग गोलंदाज आपण पाहतोय निशी कर्णेकर मैदानावरती आला. जरी पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मागरा ठरला असेल तरी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय. बॅटची एज घेतली, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला अगदी वेगानं गेला. एक सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये, कारण आता आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 2 आणि या 2 बॉल्समध्ये 5 धावा पूर्ण करायच्या आहेत. आव्हानात्मक षटक आपल्या डोळ्यासमोर आहे. निधड्या छातीनं सामोरं जावं लागेल. प्रतिस्पर्धी संघावरती जर विजय प्राप्त करायचा असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर इथून मुस्तकीम मुकादमला बेभान, बेधुंद, विस्फोटक, आक्रमक, एक्सप्लोजिव्ह अशी बॅटिंग मैदानावरती करावी लागेल. मुस्तकीम आहे स्ट्राईक एंडवरती आणि आता मुस्तकीमचा आपण जर विचार केला तर त्याने एक षटकार सुद्धा ठोकला, त्यामुळे आता या एंडने त्याची बॅटिंग कोणत्या स्वरूपाची राहील. यावेळचा बॉल ड्राईव्ह मारायचा होता अगदी हाय एल्बोच्या साहाय्याने. वीरेंद्र सेहवाग, सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा फटका जर बॅटवरती आला असता तर नक्कीच राहिला असता, परंतु इथे आता डॉट चाललाय. म्हणजे येणारा एक चेंडू आहे, एक मध्ये 5 बनवायच्यात. आता सर्व काही सिद्ध जे काही करायचं आहे ना बॅटिंग करत असताना मुस्तकीमला करावं लागेल. 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. काय घडणार मैदानावरती? निशी कर्णेकर वर्सेस मुस्तकीम मुकादम. मोठा फटका, अतिशय चांगला फटका अंतिम क्षणाला मारलाय. एक बहारदार, फिनॉमिनल, आश्चर्यचकित, अचंबित करणारा फटका, षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. धन्यवाद डीजे, आभार आहेत. नुकतंच व्यासपीठावर या प्रीमियर लीगला शुभाशीर्वाद देण्यासाठी
रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अर्थ आणि बांधकाम सभापती सन्माननीय चंद्रकांतजी कळंबे साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावर झालेलं आहे. MD फाउंडेशन आणि सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती आहे साहेब, आपला यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होतोय त्याचा आपण स्वीकार करावा. मागच्या बॉलवरती तो षटकार आला आणि षटकार आल्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे मुस्तकीम सांगतोय मे हू ना, कारण समोरचा बॉल ओव्हर पिच होता. व्ही शेप मध्ये ठोकत असताना लॉंग ऑन क्लिअर करत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. व्यासपीठावरती येणाऱ्या सर्वच मान्यवरांचा यथोचित मानसन्मान इथे केला जातोय. निश्चितच चंद्रकांतजी कळंबे साहेब ज्यांच्याकडे पाहिलं तर प्रत्यक्ष महाराजांच्या चेहऱ्याची आठवण येते, एवढं तेज नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर असतं. शिवाजी महाराजांचा एक सच्चा मावळा म्हणून अनेक वर्ष रायगड जिल्हा परिषदेवर जे कामकाज पाहतायत असे चंद्रकांत कळंबे साहेब आमदार साहेबांच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत. धन्यवाद साहेब. मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हायचं आहे. कॉम्बॉक्स. दादा शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला आणि षटकार आल्यानंतर 40 झाल्या, 10 त्या कंप्लीट झाल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 मिळाल्यानंतर आता 45 वरती पोहोचली आहे. षटकार आला तसा कॉमेंट्री बॉक्स मधून किंबहुना आपण जर पाहिलं तर समालोचन कक्षामधून तुझा आवाज नक्कीच तो घुमला, परंतु त्याच वेळेला लक्ष माझं इम्रान भाईजान यांच्याकडे होतं. तो ॲग्रेशन किंबहुना खेळाडू कक्षामध्ये आपण जर पाहिलं तर शाबीर भाई असे उत्साही झाले, कारण त्यांना माहित आहे त्या षटकाराच्या माध्यमातून धावा किती मिळणार होत्या. त्यामुळे त्या 5 धावा मिळाल्यानंतर आता धावसंख्या आपण पाहतो 45 वरती पोहोचली आहे. जेव्हा या स्पर्धेची चर्चा राहिली ना, आम्ही इम्रान सर किंबहुना अजून समालोचक आम्ही ज्यावेळी समालोचक करायचो, इम्रान सर सांगायचे नेहमी की मुस्तकीम आहे तर सर्व काही ओके आहे, इथे मुस्तकीमला टिकावं लागेल. यावेळचा फटका हवेत खेळलाय, आणखीन एक बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंडवरती बघा रंगली मॅच. पहिलंच थँक्यू सो पर्व मच. या दोनही फलंदाजानं संघ मालकाला खुश केलेला आहे, शाबीर भाईला खुश केलेला आहे. कारण मध्यंतरी असं वाटलं होतं की कुठेतरी हा संघ पिछाडीवरती जातोय की काय, परंतु मुस्तकीम मुकादमचा तो फटका, तदनंतर हा आलेला फलंदाज, याचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. आणि नक्कीच 6 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या धाफलकावरती नक्कीच आता पुढे सरसावते. आता उंच भरारी घेतली आहे, एकदा जोरदार टॅच झालाच पाहिजे. 50 पेक्षा जास्त धावा धाफलकावरती पूर्ण झाल्या, म्हणजेच 51 धावा 4 गडी बाद आतापर्यंत झाल्या. या सुद्धा येणं गरजेचं आहे, कारण त्यानेच तर आत्मविश्वास वाढू शकतोय. कारण आपण धावा जर पाहिल्या तर 51 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळच्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर थोडासा फ्लॅट बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचे बॅटर का चुकला, फुटवर्क नव्हतं. एक पाय थोडासा बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केला, समोरच्या पायाचा फुटवर्क नव्हता आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे गोलंदाजाने समोरच्या बॅटरला थांबून ठेवलंय. धावफलकावरती 51 आहेत. हा चांगला बॉल आहे, खोलट टप्प्याचा बॉल, परंतु पंच मात्र या ठिकाणी सांगत आहेत की हा बॉल वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा या ठिकाणी मात्र मिळणार आहेत. बघा, धावा वाचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला एक एक धाव फार महत्त्वाची आहे. एका धावेने कित्येक संघ निराश झालेले आपण सदैव पाहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही अशा अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी संघाला जर बहाल केल्यात तर याच धावेची किंमत तुम्हाला शेवटल्या क्षणाला मोजावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळचा बॉल ऑन साइड वरती पुन्हा उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु अरबाज शेख का फटका. षटकार. इथे आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना 4 गडी बाद 58 अशी धावसंख्या धाफलकावरती पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोअर आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजी सांगत आहे की 83च्या घरामध्ये ही धावसंख्या जाणार आहे. धावसंख्येला चांगलं वलय प्राप्त झालंय. चांगल्या पद्धतीने आकार देण्याचा प्रयत्न हे दोनही फलंदाज करतायत. हा चांगला फटका, तितका चांगला स्ट्रोक. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे.
धावा वाचवणं फार गरजेचं आहे. सुयश, या इनिंगमध्ये आपण अनालायसिस केलं तर एक्स्ट्रा धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्यात. याच धावा तुम्हाला जर वाचवल्यात तर खऱ्या अर्थानं आपल्या संघाला एक वेगळी ऊर्जा नक्कीच मिळणार आहे. प्रोजेक्टेड स्कोर काय सांगते की आता जर अशीच बॅटिंग राहिली तर कदाचित 80 धावा सुद्धा स्कोर कार्ड वरती लागू शकतात. 16.09 करंट रन रेट दाखवत आहे. त्यामुळे जी बॅटिंग आहे आतापर्यंत या दोन बॅटरने तोडफोड केली आहे. 50-50 ओव्हर चॅलेंज मध्ये तो आलेला शेवटच्या बॉलवरचा षटकार, त्यानंतर या षटकामध्ये अरबाज शेखच्या बॅटमधून 2 षटकार, पहिला बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर वाईड आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला, सिंगल आली, सिंगल नंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा ही सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे. अरबाज स्ट्राईक केंड वरती यावेळचा बॉल सोडून दिलाय. का सोडला तर कदाचित वाईड असावा, परंतु अंपायर सांगतायत की तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय पोहोचवला जाऊ शकतोय. वाईड बॉल आहे का हे मात्र आता इथे चेक केलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी, tenniscricket.in की जुबानी. फलंदाजाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे, कारण त्याच्यामुळे आता इथे आपण पाहणार आहोत की अर्थातच या ठिकाणी हा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर आहे, आतमध्ये आहे. tenniscricket.inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगल्या पद्धतीने ब्रॉडकास्टिंग मात्र केलेलं आहे आणि त्याचमुळे tenniscricket.inच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता टप्पा पिचिंग झाला, तदनंतर चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. परंतु याची आता पडताळणी आमचे अंपायर्स करतील की एक्झॅक्ट या बॉलवरती झालंय काय. हा चेंडू वाईड लाईनच्या आतून आहे, बाहेरून आहे आणि फेअर डिलिव्हरी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे हा चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाहीये. 4 ओव्हर्स मात्र मैदानावरती पूर्ण झालेले आहेत. 4 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना धाफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतील ते म्हणजेच 60च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये चिराग पाटीलने नक्कीच आपल्या संघासाठी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 2 षटकारांचा अपवाद वगळला तर उर्वरित चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केलाय. हा हे सुद्धा असणं गरजेचं आहे ना निशांत दादा. जर तुम्ही ती कन्सिस्टन्सी मैदानावरती दाखवली नाही ॲज अ बॉलर तर नेहमी बॅटर तुमच्यावरती हवी होऊ शकतोय. मुस्तकीम सुद्धा आहे, किंबहुना ज्यावेळी टॉस झाला मुस्तकीमने सांगितलं होतं या मॅचमध्ये निशी कर्णेकर याच्या संघाचा वस्पा काढण्याचं काम मला मिळालंय, कारण मागच्या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षामध्ये मुस्तकीमला पराभवाच्या छायेमध्ये निशीने टाकलं होतं. त्यामुळे आता निशी सुद्धा थोडासा दबावामध्ये असेल, कारण समोर मुस्तकीम आहे, शेवटचं षटक आहे, निर्णायक आहे, हाणामारीचं षटक आहे. पहिला बॉल या षटकातील नितीन भुरे शिरगाव याच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय. घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी करने क्यों असा प्रश्न सुद्धा पडू शकतोय ना, कारण सरळ हाताने धावा आतापर्यंत मुस्तकीमने बनवल्यात, परंतु मागचा बॉल उलट्या हाताने खेळत असताना डॉट चाललाय. नक्कीच या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड, हजर जबाबीपणा हा फार महत्वाचा आहे. पहिलाच बॉल डॉट आला, सेकंड बॉलवरती काय घडणार. सेकंड बॉलवरती बॅटचा फेस अगोदरच बंद झाला, त्यामुळे इथे मात्र धावा मिळणार नाहीयेत. शेवटल्या षटकामध्ये मी चांगली गोलंदाजी करणार, खऱ्या अर्थाने मी माझ्या गावाला रिप्रेझेंट करतोय, मी माझ्या तालुक्याला रिप्रेझेंट करतोय. मग अशा वेळेला माझा परफॉर्मन्स चांगला झाला तर तोच एक कॉन्फिडन्स मला आगामी काळामध्ये फायदेशीर ठरेल. त्याच अनुषंगानं पहिलेच 2 बॉल मैदानावरती अगदी सटीक टाकलेले आहेत. 4 बॉल्सवरती आता मुस्तकीम मुकादमला या ठिकाणी अग्रेसिव्ह त्याच वेळेला एक्सप्लोझिव्ह बॅटिंग करावी लागणार आहे. आहा चांगला बॉल, लगातारचे 3 बॉल मैदानावरती डॉट आलेत. ज्या खेळाडूच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीज म्हणून 4 व्हीलर आहे अशा खेळाडूला आता मात्र काही अंशी का होईना परंतु नक्कीच बांधून ठेवलेलं आहे. आश्चर्यचकित केलं, अचंबित केलं. उर्वरित 3 बॉल्सवरती काय घडणार सुयश. कदाचित निशी म्हणत असेल तिकडून त्याला मारून दाखव, मारून दाखव, कारण ते अगोदर त्याने टॉस मध्ये सांगितलं होतं. त्यामुळे आता तो दबाव आहे, परंतु या वेळचा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुस्तकीम मुकादम ऑन दी फायर नाव, सिक्सर. ठरलं तर नंबर 1, तुम्हीच ठरलं तर नंबर 1. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारीच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग.
बघा कधी कधी आपण रिक्स घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये रिक्स घ्यायची की नाही घ्यायची की नाही घ्यायची या कन्फ्युजनमध्ये कधी मित्रांनो अडकायचं नसतं. 3 बॉल डॉट गेल्यानंतर एखादा फलंदाज काय विचार करेल की आता आपल्याला सरळ बॅटनी एक धाव काढायची आणि त्याला स्ट्राईकवरती आणायचं आहे. परंतु मुस्तकीम मुकादमचा सेल्फ कॉन्फिडन्स इथे मात्र कामी आला. 3 बॉल डॉट गेलं ते गेलं, आता आपल्याला करायचं आहे आणि तेच करून दाखवलं. आत्मविश्वासानं चौथ्या बॉलवरती एक विहंगम एक जबरदस्त असा षटकार मारला. षटकार अगदी सहजतेने मारला. उलट्या हाताने खेळत असताना आपण पाहतोय तो षटकार आलाय आणि जिथे 2 चेंडू येणं बाकी आहेत तिथे टॉस सुद्धा होणं गरजेचं आहे. प्रथम तर या चेंडू बद्दल बोलूया आपण. पुन्हा एकदा याही वेळेला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू. का फटका आलाय लगातारच्या 2 बॉलवरती उलट्या हाताने हे फटके आणि त्यामुळे धावसंख्या वाढली आणि 72 वरती सुद्धा जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती करेन, एका बाजूला NSC खानाव, दुसऱ्या बाजूला साईराज वरसोली, दोन्ही संघाचे कॅप्टन मध्यंतरामध्ये इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. जर आपण उशीर केला तर नक्कीच आमचं मंडळ वेगळी कारवाई करू शकते. त्यामुळे मात्र दोन्ही संघाचे कॅप्टन आपण कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता लगेचच मात्र टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील. उलट्या हाताने खेळण्याचा याही बॉलवरती प्रयत्न केला परंतु आता हा बॉल डॉट चाललाय. प्रयत्न चांगले झालेत निशान, परंतु आपण जर पाहिलं तर इकडे हा डॉट बॉल आलाय. कारण आता गोलंदाजाने ओळखलं होतं की मुस्तकीम याही बॉलवरती उलट्या हाताने खेळेल, परंतु त्याच वेळेला या बॉलचा टप्पा बदलला, लाईन बदलली, लेंथ बदलली आणि त्याचमुळे आपण पाहतोय सरळ बॉल विकेट किपर कडे चाललाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 73 धावा झाल्यात, 72 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 73 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. आता या धावा कशा रीतीने बनवल्या जातील हे नक्की आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला भेटेल आणि त्याच वेळेला मी इथेच थांबतोय, तुम्ही थांबू नका. पहा आपल्या अलिबाग तालुक्यामधील सर्वाधिक आणि रायगड नव्हे तर महाराष्ट्रामधील सर्वाधिक मोठी आणि मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व 3 दिवस 2. ओव्हर टू यू. भुरे सर, आपण टॉस कडे वळतोय. एका बाजूला अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव हा संघ आहे, कॅप्टन आहे आकाश गोंधळी आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वरसोली. ह्या 2 संघांच्या दरम्यान टॉस होणार आहे. सन्माननीय रसिकाताई केणी यांच्या माध्यमातून हा टॉस केला जातोय. दोन्ही संघ या ठिकाणी तुल्यबळ आहेत. पहिले दोन्ही संघांनी सामने जिंकलेले आहेत. बघूया कोणता संघ इथे क्वालिफाय होणार आहे. एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव विरुद्ध स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वरसोली. या 2 संघांच्या दरम्यान हा टॉस होणार आहे. सन्माननीय रसिकाताई केणी यांच्या माध्यमातून हा टॉस केला जातोय. एक जबरदस्त सामना आपल्या सर्वांच्या समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा इथे कव्हर केली जाते. सन्माननीय रसिकाताई केणी यांच्या माध्यमातून हा टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन्स या. आकाश कॉल करतोय. सन्माननीय ओके साईराज वरसोली यांचा कॉल असेल. टॉस जिंकलेला आहे साईराज वरसोली संघाने. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. आणि कितपर्यंत धावांना रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? जास्तीत जास्त त्यांना कमी स्कोरवर थांबवण्याचा प्रयत्न करू. ओके, तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. जाऊया आपण कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद रसिकाताई आपण टॉस केल्याबद्दल. चला रसिकाताईंकडे थोड्या वेळासाठी वळूया. अगदी ताई आपण बघताय एक चांगलं नियोजन आपण पाहतोय. 3 तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक चांगलं हक्काचं व्यासपीठ, हक्काचं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलंय. कसं वाटतंय? अगदी आयोजनाबद्दल काय म्हणाल आणि अगदी आपल्या खेळाडूंबद्दल एक मोठं प्लॅटफॉर्म आहे. एकंदरीत स्पर्धेविषयी 2 शब्द. नियोजन आणि आयोजन म्हणायला गेलात तर आमच्या आमदार साहेबांचं एकदम मराठी भाषेत सांगायचं झालं तर कडक. बघा कडक बोलल्यानंतर म्हणजे हे नियोजन आयोजन असं आहे की हे रायगड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही.
अशी 2-2 फोर व्हीलर असलेली स्पर्धा मी प्रथमतः बघत आहे आणि सर्व रायगडवासीयसुद्धा बघत आहे. अशी स्पर्धा होणे काळाची गरज आहे आणि आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जात आहे, याचा मला अभिमान आहे. प्रश्न क्रमांक दुसरा असेल, आपल्या संघाकडे कशा दृष्टीनं पाहताय? अगदी संघ चांगली कामगिरी करतोय. चांगली कामगिरी करतोय नक्कीच. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्याकडून. ही मॅच जिंकवावी आणि क्वालिफाय व्हावा असं माझी इच्छा आहे. चला वळूया व्यासपीठाकडे. सौभाग्यवती अगदी विद्यमान आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषद सदस्य रसिकाताई केणी यांना विनंती असेल व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. अंकुर. येस. नुकतंच व्यासपीठावर अलिबाग शहराचे माजी नगराध्यक्ष आणि आपण लाडाने ज्यांना प्रिन्स ऑफ अलिबाग म्हणून संबोधतो असे सन्मान्य प्रशांत शेठ नाईक यांचं शुभ आगमन या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावर झालेलं आहे. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब. तसेच त्यांच्या समवेत उद्योजक सन्मान्य सत्यजित दादा दळी आपलं देखील स्वागत आहे. मी विनंती करतोय आमदार साहेब, चालेल. तसेच त्यांच्या समवेत सन्मान्य ॲडव्होकेट मिलिंदजी चव्हाण साहेब आपलं देखील स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेअर घेतलेला आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील खानावली अलिबाग हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय या शानदार मैदानावरती, जेथे दोन संघादरम्यान क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचं खऱ्या अर्थानं द्वंद्व आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला शाबीरबाई यांचा संघ आपण पाहतोय, शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी थळ वॉरियर्स. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी SP सुपर प्लेयर्स आंबेपूर. या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा चित्तथरारक सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमा असावी. या ठिकाणी आपण पाहिलं तर राजाबाई टायगर हेमनगर हा संघ या ठिकाणी आहे. दोन्ही संघ तितकेच बलवान आहेत, शक्तिशाली आहेत. जिंकण्यासाठी टार्गेट आपण पाहिलं तर 72 धावा केल्या, 73 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी मुस्तकी मुकादम. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती येतोय. गौरवच्या बॅट मधून एक अलिशान विराट षटकार. जबरदस्त सुरुवात केलेली आहे गौरवनं. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं. बॅकवर्ड डीप पॉइंटला चेंडू वेगानं गेला, सीमारेषेच्या पलीकडे येतोय मनमोहक बहारदार चौकार. थँक्यू सो मच. एक अभूतपूर्व स्पर्धा या ठिकाणी दमदार आमदार महेंद्रसिंह दळवी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या अलिबाग तालुक्यामध्ये मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची ही स्पर्धा आज खूप चांगल्या पद्धतीने रंगताना दिसते. बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा या ठिकाणी टॅप फटका मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला आणि एक धाव मात्र पूर्ण केली आहे. गौरव आज खऱ्या अर्थानं कुरुल गावातून त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला, परंतु कित्येक स्पर्धेमध्ये त्याने आपल्या खेळाचा बोलबाला सदैव दाखवलेला आहे. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 11 धावा झालेल्या आहेत. स्क्रीनवरती आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके सन्मान्य प्रशांत शेठ नाईक आपण स्क्रीनवरती पाहतोय. नेहमीच राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, कला क्रीडा असेल, आरोग्य असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये ज्याने उत्तुंग भरारी घेतलेली आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीनुसार नेहमीच त्यांनी समाजासाठी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. असं एक मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्मान्य प्रशांत शेठ नाईक यांचं देखील आगमन आपण व्यासपीठावरती पाहतोय. धन्यवाद शेठ, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल समालोचकांतर्फे मी आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्याच 3 बॉलवरती बेभान बेधुंद अशी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. मुस्तकी मुकादम सारख्या गोलंदाजाला मात्र विचारांमध्ये पाडलेला आहे. 4था बॉल या ठिकाणी अगदी हवा टाकला होता. चेंडूमधून पूर्णपणे गती काढून घेतली होती आणि त्याचमुळे इथे मात्र निर्धाव बॉल आलेला आहे.
4 बॉल्स कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या पर्वाचा बेस्ट फिल्डर आपण पाहतोय आकाश भाईतांडेल स्ट्राईक वरती आहे. या पर्वामध्ये कशी कामगिरी असेल. आहा चांगला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येणार तोपर्यंत इथे 2 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. क्रिकेट म्हटलं की या क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने फक्त चौकार षटकार मारले म्हणजे तो खेळाडू होत नसतो. एखादा चांगला बॉल असेल त्यावरती सन्मानपूर्वक खेळणं, त्यावरती स्ट्राईक रोटेट करणं हा देखील एक चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. तोच खेळ आपल्याला आकाश भाईतांडेलच्या वतीनं पाहायला मिळतोय. 5 बॉल कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 13च्या घरामध्ये आले. आता शेवटला बॉल पाहूया. शेवटल्या बॉलवरती काय घडणार काय बिघडणार. पुन्हा एकदा मुस्तकी मुकादम. मोठा फटका अप्रतिम फटका फ्लॅट फ्ल्युरियस सरळ गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. दमदार षटकार. नाही केला कधी भेदभाव तो गरीब असो श्रीमंत थोडा मोठ्यांचा ठेवे मान करी सर्वांचे समाधान. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. महिला कक्षामध्ये फक्त महिलाच बसणार आहे. मी विनंती करतोय की तो मंडप फक्त महिलांसाठी आरक्षित आहेत. जे कोणी प्रेक्षक बसले त्यांची जागा आमच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे तिथून उठून थोडंसं बाहेर बसलं तरी नक्कीच, कारण या जर स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला बसण्यासाठी सुसज्ज अशा प्रशस्त गॅलरी आहेत. सो महिलांसाठी जो आरक्षित मंडप आहे तेथे फक्त महिलाच बसणार आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. आत्तापर्यंत पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 13 बघा या ठिकाणी मान्य सौ भाग्यता नंदन पाटील स्टँड जो आहे तो फक्त महिलांसाठीच आरक्षित आहे. त्या जर पॅन्डलमध्ये कोणी प्रेक्षक जेंट्स लोक बसली असतील तर कृपया थोडं साईडला बसायचं आहे. कारण आता या स्पर्धेला महिलांची सुद्धा उपस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या संसारातून आपल्या प्रपंचामधून वेळ काढून आता रात्रीचं डिनर कंप्लीट करून आपल्या घरातली कामं आटपून आता या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांची सुद्धा गर्दी आणि त्याचवेळेला महिलांची सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या ओव्हरचं कंपॅरिझन आपण केलं तर पहिल्या सत्रामध्ये 19 धावा होत्या. दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा 19 धावा आहेत. आता समसमान असा हा सामना पाहायला मिळतोय. आहा आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. इथे जर मोठा फटका खेळायचा असेल तर तुमची नजर तीक्ष्ण असावी लागते. आपण पाहू शकता या ठिकाणी जी फायनल अंतिम विजेत्याला जी ट्रॉफी मिळणार आहे बहारदार झालचं चषक आपण पाहतोय स्क्रीनवरती. नक्कीच tenniscricket.in चं चांगलं कार्य. आहा बॅकफुटला गेला. स्लाइस करायचं होतं तेवढं काही चांगला संपर्क झाला नाहीये. निर्धाव बॉल येतोय मैदानावरती. आज खऱ्या अर्थानं संस्कार साळवीने चांगली गोलंदाजी केली आहे. चांगले संस्कार त्याने घडवलेले आपल्या स्वतःवरती आणि आता पहिलेच 2 बॉल मैदानावरती डॉट फेकलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे मैदानावरती आणि अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघासमोर 2 चेंडू डॉट काढणं हे मात्र तेवढं सोपं नाहीये. ते काम संस्कार साळवीने मात्र करून दाखवलंय. तिसरा बॉल असेल या षटकातील. पुन्हा एकदा आहा लगातारचा तिसरा बॉल मैदानावरती डॉट आलेला आहे. बघा आपण आयुष्यामध्ये कधीही आपल्या नशिबाला दोष द्यायचा नाहीये. कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपले विचार आपले व्यवहार आणि आपली कर्मच भाग्य लिहित असतात, नशीब नाही. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती इथे तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. तो खेळ मात्र पाहायला मिळतोय. आहा पुन्हा एकदा परफेक्ट कनेक्शन नाहीये. त्या ठिकाणी मिड ऑनच्या दिशेनं बॉल गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली गेली. 1 धावेच्या साह्यानं धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. 20 धावा आतापर्यंत बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोनही संघ तितकेच बलवान आहेत. दोनही संघ तितकेच खऱ्या अर्थानं धडधाकट आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एक काटेकी टक्कर, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटची रणधुमाळी आज या तलवार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल कंप्लीट झालेत. संस्कार साळवीने आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव ही प्रतिस्पर्धी संघासमोर खर्च केलेली आहे. उर्वरित 2 बॉल्सवरती काय घडणार नक्कीच मोठा फटका पाहायला मिळेल का. परंतु इथे मात्र फटका फसला. 5 बॉल इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. काही गोलंदाजी केली आहे या गोलंदाजानं.
5 बॉलमध्ये फक्त एक सिंगल धाव, ती सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय गोलंदाजी. शेवटचा बॉल हवेमध्ये खेळून काढलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी वेगाने गेला. कॅच पकडणार का? पकडले कॅच. फलंदाज बाद. दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, जनमनात त्याची हवा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. हवा 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 हवा, महेंद्र शेठच आमदार हवा, हवा 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 हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये यस 50-50 ओव्हर आता आलेली आहे. चॅलेंजिंग ओव्हर, आव्हानात्मक षटक आता मैदानावरती आलेले आहे. हे षटक पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक आतुरलेले असतात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 71 Box. विकेट्स गेलेले आहेत. थोडासा वेळ घेतोय. नुकतंच वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य अशा व्यासपीठावर या प्रीमियर लीगला शुभाशीर्वाद देण्यासाठी अलिबाग तालुक्याचे ज्येष्ठ नेते, राजकारण धुरंधर, सन्माननीय नारायण वार्डे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. या गुरुतुल्य व्यक्तीचं सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. चॅलेंजिंग ओव्हर मैदानावरती आता सुरू होणार आहे. स्वतः संघाचा कॅप्टन मुस्तकी मुकादम मात्र मैदानावरती आलाय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मैदानामध्ये चाललंय हाय व्होल्टेज मॅच. त्यामध्ये पकडलंय गौरव पाटीलची कॅच. थँक्यू सो मच. नक्कीच अलिबाग, मुरुड, रोहाचा आधार म्हणजे आपले सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी. बघा, गेल्या वर्षी आमदार साहेबांनी इथे कमिटमेंट दिली होती की मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट पर्वामध्ये मी वेगळं काहीतरी सरप्राईज देणार आहे, आणि ते खऱ्या अर्थानं सरप्राईज आज त्यांनी मात्र दिलेलं आहे. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भारतामध्ये होत आहे आणि आम्हाला अभिमान आहे की ही स्पर्धा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये होते. याचं सर्व श्रेय आपण आमदारांना देऊया. याचं श्रेय आपण संपूर्ण कोर कमिटीला देऊया, ज्यांनी अथांग मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 20 अशी झालेली आहे. एकंदरीत 17 बॉलमध्ये आता 53 धावा पूर्ण करायच्या आहेत. मैदानावरती आव्हानात्मक षटक, चॅलेंजिंग ओव्हर आता चालू आहे. मग अशा वेळेला फलंदाजाच्या डोक्यामध्ये आता पहिलं असेल की प्रायोरिटी बेसिसवरती आपल्याला 6 बॉलमध्ये 10 धावा पूर्ण करायच्या आहेत. मग तदनंतरचा माइलस्टोन आपण या ठिकाणी अचीव करायचा आहे. परंतु बेसिकली आता 10 धावा कशा पद्धतीने पूर्ण करायच्या. पुन्हा एकदा मुस्तकी मुकादम. आहा, यॉर्कर पद्धतीचा बॉल. इथे मात्र परफेक्ट कनेक्शन नाही आहे. एक सिंगल धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्या. धावा सेव्ह करणं फार गरजेचं आहे. सातत्यानं असं सांगितलं जातं की आपण आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा वाचवतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कमवतो, सगळेच कमवतात, परंतु किती पैसा आपल्याकडे बॅलन्स राहिला. नाही तर बघा, सॅलरी झाली की क्रेडिट कार्डचे EMI भरून भरून आपला पगार संपून जातो. त्यामुळे आयुष्यामध्ये पैशांचं कॅल्क्युलेशन असेल ना, तोच माणूस पुढे जातो. अदरवाईज आयुष्यभर फक्त हप्तेच फेडावे लागतात. त्यामुळे कॅल्क्युलेशन हे फार महत्त्वाचं आहे. चांगला फटका चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला. या ठिकाणी कार्पेटच्या सहारे क्षेत्ररक्षक वेगाने गेला. एकच सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. आतापर्यंत 3 बॉल्स इथे कंप्लीट झालेले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 आलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जर ही ओव्हर कंप्लीट करायची आहे किंबहुना या धावा कंप्लीट करायच्या असतील तर 3 बॉलमध्ये 7 धावा तुम्हाला करायच्या आहेत. अदरवाईज 5 धावा मायनस होतील तुमच्या संपूर्ण स्कोअरमधून. जर 10 धावा केल्या तर ह्या 5 धावा तुम्हाला वाढणार आहेत, बोनस स्वरूपात मिळणार आहेत. त्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न. चांगला फटका, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय कॅच. फलंदाज बाद. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट.
थँक्यू सो मच. बघा जशी ही स्पर्धा पुढे जाते तसं मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेची शुभ आहात, आपण आलात म्हणून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद मिळालेले आहेत. असं खऱ्या अर्थानं आमदार साहेबांवरचं जे प्रेम आहे ते सगळे मान्यवर येऊन मात्र व्यक्त करत आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे मैदानावरती. आता आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 2 आणि या 2 बॉलमध्ये तुम्हाला 7 धावा पूर्ण करायच्या आहेत. एकंदरीत धावसंख्या इथे आपण पाहायला गेलं तर 14 बॉलमध्ये अजूनही 50 धावींची गरज आहे. 14 बॉल 50 धावा. काही प्रेक्षकांना असं वाटत असेल की ही मॅच आता फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे जाते की काय, परंतु नवीन आलेल्या प्रेक्षकांना मी सांगितलं येतो साईराज वर्सुरी संघाला याच दिवसामध्ये 18 बॉलमध्ये 69 धावींची गरज होती. अगदी प्रेक्षकांना वाटलं की आता हा संघ काही इथे जिंकू शकत नाही, परंतु क्रिकेटमध्ये नेहमीच वेगळं घडतं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या 18 बॉलमध्ये 69 धावा साईराज वर्सुरी संघाने चेस केल्या. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. पुन्हा एकदा मुस्तकीम 2 बॉलमध्ये 7 धावा कंप्लीट करायच्या आहेत. आहा डॉट बॉल मैदानावरती आलेला आहे. इथे चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. आता एका बॉलमध्ये मॅक्सिमम 6 धावाच येऊ शकतात. त्यामुळे एखादा एक्स्ट्रा बॉल जर टाकला तर नक्कीच इथे फायदेशीर ठरू शकेल. मोठा फटका या बॉल वरती येतोय. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. येतोय संजीवनी षटकार. जनसेवेचा घेतलाय वसा, दीन दुबळ्याची करतो सेवा. कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता. भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय पत्रकार मित्र प्रफुल्लजी पवार साहेब, हर्षदजी कशाळकर साहेब, राजनजी वेलकर साहेब, संपादक रायगड टाइम्स, भारतजी रांजणकर साहेब, माजी अध्यक्ष रायगड प्रेस क्लब, प्रफुल्ल पवारजी, G24 तास, या सर्व पत्रकार बंधूंचं आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ आपण मैदानावरती पाहतोय. ज्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खुश खबर आहे, जर या उर्वरित बॉल्समध्ये ह्या धावा जर आपण चेस केल्या तर नक्कीच राजाभाई टायगर्स हेमनगर या संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. अर्थातच आई कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्मान्य राजू साळुंके साहेब यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे जर तुम्ही ह्या धावा चेस केल्यात तर. येणारे चेंडू शिल्लक असतील ते आपल्याकडे 12 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 49 धावींची गरज. 12 चेंडू 49 धावा. बारा बॉल 49 धावांची गरज. मॅच मध्ये एखादा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल का? मॅच मध्ये एखादी गोष्ट आपल्याला वेगळी पाहायला मिळेल का? नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. प्रभू वेताळ हा नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितीन आपण पाहतोय ज्याच्याकडे ही क्षमता आहे. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, पंचांकडे अपील केले, बॅटची हलकीशी कडा, बॅटचा स्पर्श झालेला आहे. कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज नितीन. बॅक टू द पॅव्हिलियन. इलाक्यात हाय चर्चेत बोलतो एकदम ग्रेट. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत बोलतो एकदम ग्रेट. लय दमदार आपला आमदार महेंद्र दळवी. थँक्यू. मी सदैव सांगत असतो की शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्या.
घेतला निर्णय लढण्याचा मग तलवारीची कसली भीती, घेतला निर्णय लढण्याचा तर मग तलवारीची कसली भीती, तयार हो थोपटून दंड आणि छातीला लाव माती. या ठिकाणी आता बॅटिंग करणाऱ्या संघाला शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल. जिंकायचा असेल या स्पर्धेमध्ये, खऱ्या अर्थानं तुम्हाला आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, एवढंच काय आपल्या संघ मालकाला थार मिळवून द्यायची असेल तर इथून तुम्हाला अथांग मेहनत, डेडिकेशन, समर्पण या तलवार मैदानावरती द्यावं लागेल. पहिलाच बॉल फेस करत असताना चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला 2 खेळाडूंच्या मधून. जशी ट्रॅफिक मधून गाडी काढावी ना तसं 2 खेळाडूंच्या मधून मारलाय एक जबरदस्त चौकार. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी, महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. चौकार आलेला आहे, चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे. आता 10 बॉल्समध्ये 45 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. एका बाजूला आपण पाहतोय राजाबाई टायगर्स हेमनगर हा संघ आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल, तितका चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरमध्ये एकच धाव मात्र पाहायला मिळते. आता समीकरण थोडंसं टफ होत चाललेलं आहे. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 44 धावींची गरज. टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये इथे कित्येक सारे प्रेक्षक साक्षीदार आहेत. अशा वेळेला ही धावसंख्या चेस सुद्धा झालेली आहे. त्यामुळे अजून आपण प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. मी तर म्हणेन 50-50% दोन्ही संघांना देऊया. इथून दोन्ही संघ विजयाची सांगड नक्कीच मजबूत करू शकतात. 9 बॉल 44 धावींची गरज. मोठा फटका, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, धारिष्ट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. एक फिनॉमिनल फटका, षटकार. प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. 8 बॉलमध्ये आता 38 धावींची गरज आहे. 8 चेंडू 38 धावा. येणाऱ्या 2 बॉलवरती मोठे फटके मारावे लागतील आणि हा देखील फटका आलाय मैदानावरती. पाठवले सीमारेषेच्या बाहेर, दमदार षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. थँक्यू सो मच. निशी कर्णेकर मैदानावरती बॅटिंग करतोय. लगातारच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके त्याने मारलेले आहेत. षटकारांची हॅट्रिक केलेली आहे. आणि आता समीकरणाकडे आपण लक्ष देऊया. उलटी गिनती चालू झालेली आहे. रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना या तलवार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल 32 धावेंचं या ठिकाणी लक्ष आहे. मी कालिदास डेकोरेटरचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन. जबरदस्त आमचा आवाज आपण पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचा प्रतिसाद येतोय की तुमचा आवाज कानाकोपऱ्यामध्ये तंत्रशुद्ध आणि नियंत्रित पोहोचत आहे. एक वेगळी कला आहे मित्रांनो. स्पर्धात्मक युगामध्ये आता डीजेमध्ये सुद्धा चांगली कॉम्पिटिशन आहे, पण तो चांगला आवाज दिलेला आहे. आहा, आडव्या बॅटने खेळायचं होतं, टप्पा पडला, एक अतिरिक्त उष्टी प्राप्त केली, एक अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला आणि हा बॉल मात्र डॉट येते. आता शेवटल्या षटकामध्ये 6 बॉल 32 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 32 धावा. या 2 फलंदाजांमध्ये नक्कीच आता कशा पद्धतीने ही फलंदाजी करणार. एका बाजूला आपण संघ पाहतोय राजाभाई टायगर हेमनगर, तर दुसऱ्या बाजूला शाबीर 11 आणि त्याच वेळेला हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स. या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ तितकेच बलवान आहेत. अजूनही मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. 6 बॉलमध्ये 32 धावा. या मैदानावरती आज वेगळेच रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे अजून एखादा रेकॉर्ड मैदानावरती पाहायला मिळेल का, याकडे सर्वांचं लक्ष राहिले. नुकतंच या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य सचिनदादा राऊळ यांचं शुभागमन झालेलं आहे. आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला एक सुवर्ण संधी या ठिकाणी आहे. 6 चेंडूंमध्ये 32 धावांचं टार्गेट जर चेस केलं तर आई फाउंडेशनचे संस्थापक बी फॉर बापू सन्माननीय राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. या ठिकाणी आता
बक्षिसांची खैरात झालेली आहे. 6 बॉलमध्ये 32 धावांची गरज असताना अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी कुणाल कोंडाळकर आलाय. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. 1 बाउन्स मात्र येथे चेंडू सरळ गेला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. आता मैदानावरती इक्वेशन थोडंसं कठीण होत असताना येणारे 5 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज. बघा, आपल्या मनाची तयारी असावी लागते. मनाने मनोमन मनवलं की मनही मनाचं मानतं, असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. त्यामुळे मन हे आपलं फार महत्त्वाचं आहे. मनावरती कंट्रोल आहे का, मनामध्ये कॉन्फिडन्स आहे का, तुमची लढण्याची तयारी आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. इथे मन तुमचं स्ट्रॉंग असेल तर कोणत्याही गोष्टीमध्ये आपण नक्कीच मात करू शकतो. पुन्हा एकदा कुणाल. आहा, परफेक्ट कनेक्शन नाहीये, इथे धावा मिळणार नाहीयेत. आता 4 बॉल शिल्लक राहिलेत. 31 धावा पूर्ण करायच्या आहेत. या सामन्यावरती विजयाची सांगड मजबूत करत असताना आपल्याला या ठिकाणी संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, अप्रतिम अशा पद्धतीने आज खेळ परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 4 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा कुणाल कोंडाळकर षटकातील पुढील बॉल. चांगला फटका, ताकद, नजाकत, आत्मविश्वास पाहायला मिळाला. पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर षटकार. आहे बोले तो एकदम क्लास, बोलतात सारे त्याला थँक्यू सो मच. आता काही प्रेक्षक असं म्हणत असतील की या षटकाराचा उपयोग नाहीये. मित्रांनो, या षटकाराचा उपयोग आहे. कशासाठी? जर उत्कृष्ट फलंदाज काढण्याची वेळ आली, निशी कर्णेकर रेसमध्ये असला तर ह्या धावा ऍड होणार आहेत. चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी वेगानं चेंडू सीमारेषेला गेला, पोहोचला सुद्धा आणि या बॉलवरती येतोय पुन्हा एकदा दमदार चौकार. पैठण नावाची आहे हो खास, पैठण नावाची आहे हो खास, पैठण नावाची आहे हो खास. थँक्यू सो मच. धावफलकावरती 52 धावा झालेल्या आहेत. 2 आता चेंडू शिल्लक आहेत. 21 धावेंचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. एखादा चमत्कार या मैदानावरती घडेल का? एखादा ट्विस्ट या मैदानावरती येईल का? 2 बॉल 21 धावा. इथे मात्र नक्कीच कॅच सोडलेला आहे. प्रत्येक कॅच ही फार महत्त्वाची आहे. कदाचित कुणाल कोंडकरला जेव्हा उत्कृष्ट गोलंदाज काढण्याची वेळ आली तर ही कॅच त्याला नक्कीच खात्यामध्ये ॲड केली असते. त्यामुळे मैदानावरती हारो किंवा जिंको, लेझी क्रिकेट कधीही खेळायचं नसतो. प्रत्येक वेळेला तुम्ही ॲक्टिव्ह राहणं, प्रत्येक वेळेला तुम्ही सतर्क राहणं हे प्रत्येकाचं काम आहे. चांगला फटका अंतिम बॉलवरती आला. एक हाय हँडसम धमाकेदार धडाकेबाज षटकार. साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. थँक्यू सो मच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 11 बॉलमध्ये 25 धावेचं योगदान दिलं. त्याच वेळेला गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केला. असा थर्ड वॉरियर संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मुस्तकीन मुकादम. धन्यवाद मुस्तकीम मुकादम. विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन मुस्तकीमला आपण गौरवणार आहोत. तत्पूर्वी वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य अशा व्यासपीठावर एका गुणी कबड्डीपटूचा वाढदिवस सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या समवेत